जयकारा शिरावलीदा बोल साचे दरबार की जय. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे. आज मला जायचं होतं पूर्ण फॅमिली सोबत महाकाली मंदिर. हे बघा मी गाडीमध्ये बसून गेलो बढ्या आणि महाकाली मंदिर सीधा पोहोचून गेलो. हे माझी मम्मी आणि ताई मंदिरामध्ये जात होती. भावांनो, मी जस्ट आता श्रीमाता महाकाली मंदिरमध्ये आलो आहो. तर इतका प्रसन्न वाटतंय मंदिरमध्ये आल्यावर. जस्ट आता मी स्टेप ठेवलाय मंदिरात. हे मम्मी बाकीचे सामान घेत होती. हे बघा आमची देवी किती सुंदर तर आहे. भावांनो, मी आता श्रीमाता महाकाली मंदिरमध्ये आहो आणि तुम्हाला एक चीज दाखवतो. आमची लोकांची किती आस्था आहे श्रीमाता महाकालीसाठी. आमची श्रीमाता महाकाली खाली झोपलेली आहे, तर त्यांना सिक्के वगैरे देतात अशी मान्यता आहे यांची. पप्पा बड्या नाही का पूजा करत होते. आणि हे बघा भावांनो, हे आपली सिक्रेट गुफा आहे. तर महाकाली माता झोपलेली आहे म्हणते. हे बघा हे माता महाकाली आहे सुंदरशी नाही का. हे माझी ताई नाही का सिक्का चिपकत होती, दिवारला चिपकतच नव्हतं. तर भावांनो, आम्ही इथं बसून आहो आणि आता तुम्हाला मला गोष्ट शेअर करायची आहे की आम्ही प्रसाद वाटत होतो. तर एक छोटीशी चिमुकली आली. हे चिमुकली आहे आपली. ते आमच्यासाठी अशी देवीच्या रूपात आली होती. आम्हाला खूप छान वाटलं. हे आहे पार्वती बोली शंकर से. हे बड्या आपला फोटोशूट चालू होतं नाही का बड्या. इथं मस्त नाही का हल्दी उडवत होते हे काकू, माहित नाही काहून. हे आमची माता महाकाली. हे बघा मम्मी सगळ्यांना का प्रसाद वाटत होती चांगल्यापणे नाही का. तर भावांनो, आमच्या दर्शन वगैरे एकदम बढ्यापैकी झालं आहे. खूप मजा आली दर्शन घ्यायला. खूप प्रसन्न वाटलं मला. तर भावांनो, मी मंदिरात गेलो होतो. तर पंडितजीने मला बराबर टिक्का लावला. ताईला पण बराबर टिक्का लावला. त्या मम्मीला बघा हे पाय पुरा नाकापर्यंत. मग नाही का मी निघालो नाही का बड्यापैकी घरी यासाठी कारमध्ये. तर भावांनो, जर तुम्ही कधी चंद्रपूर आले तर श्री माता महाकालीच्या मंदिरात एकदम व्हिजिट करा. तर असा आज आपला ब्लॉग होता. जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो नक्की करा. चला मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.